श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 34 राजपुत्राला जीवदान। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकांना सांगत होते। श्री गुरु दत्तविप्रांना रुद्राक्षांचा महिमा सांगत होते। त्यांनी राजकुमार व प्रधानपुत्र यांच्या पूर्वजन्माची माहिती दिली। ती पराशर भद्रसेन संवादाच्या आधारे पुढे असे झाले की भद्रसेन राजांनी पराशरांना प्रश्न विचारला। हे दोघे मुलगे रुद्राक्षेस वापरतात व वैभवाचा तिरस्कार करतात। त्याचे भविष्य काय आहे, मला त्याबद्दल चिंताच वाटते। पराशर ऋषी म्हणाले, मी सत्य सांगू का? तुझी ऐकायची तयारी आहे का? राजे म्हणाला, भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट जे असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारत आहे। पराशर म्हणाले, तर मग ऐका। तुमचे पुत्र अल्पायुषी आहेत। त्यांचे सगळे आयुष्यच 12 वर्षाचे आहे। आता त्याच्या आयुष्याचे फक्त 7 दिवस राहिले आहे। ते ऐकताच दुःखांतिरक्याने राजे एकदम मूर्छित येऊन पडले। सावध होऊन ते पराशराच्या चरणी लागून विनवण्या करू लागले। स्वामी, मला या दुःखापासून वाचवा। माझ्या मुलाचा मृत्यू काहीही करून टाळा। ते राजे राणीसह रुदन करत वारंवार ऋषीच्या पाया पडू लागले। तेव्हा पराशर म्हणाले, राजा, शोक करू नका। अनागत संकटातून पार पडायचे तर त्या शूल्प आणि शिवशंकरांना सर्व भावाने शरण द्या। त्यांची आराधना करा। त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायरूपी प्रार्थनेचा सतत पाठ करणे। वेद निर्माण केलेल्या ब्रह्मदेवांनी हा साररूप रुद्राध्याय सप्तर्षींना दिला। पुढे त्यांच्याकडून शिष्य परंपरेने तो आजपर्यंत म्हटला जातो। त्या शतरुद्रायीपेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही। सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व 4 पुरुषार्थ साधून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे। काम, क्रोध आणि लोभ यातून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात। रुद्राचा पाठ म्हणणाऱ्याच्या समोर येणाऱ्यास सुद्धा यमदूत घाबरतात। पराशरांनी रुद्राचा महिमा अशा रीतीने वर्णन केला व रुद्राचा जप कसा करू नये तेही सांगितले। ते म्हणाले, भक्ती नसताना, मद गर्व असताना, उभे राहून निजून किंवा अशुचिक असताना रुद्र म्हणू नये। रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाहीत। रुद्र म्हणून महिषांची पूजा करतात ते शतायुषी होतात। पराशर म्हणाले, राजे, रुद्राचा असा महिमा ब्रह्मदेवांनीच यमाला सांगितला आहे। तुम्ही 10 सहस्र एवढा रुद्राचा पाठ विद्वान अशा 100 ब्राह्मणांकडून करून घ्या। शंकरावर त्यावेळी अभिषेक करा। त्याच्या जलाने मुलांना स्नान घाला। तीर्थ प्राशन करून द्या, म्हणजे तुमचा मुलगा 10 सहस्र वर्षही जगेल। राजांना ते पटले। त्यांनी त्याप्रमाणे 100 ब्राह्मण बोलावले। शिवलिंगावर रुद्रपाठांनी उसाच्या रसाचा अभिषेक केला। रोज त्यानेच मुलांना स्नान घाली। पण 7 दिवस झाले तेव्हा अचानक राजपुत्राला मूर्छा आली। पराशरांनी त्याला सांभाळले। तेव्हा विप्रगण मंत्राक्षता त्या मुलावर टाकू लागले। ते पाहून यमाचे दूत जे आलेले होते ते मुलाच्या जवळही येऊ शकले नाहीत। ते कुमारावर पाश टाकण्याचा प्रयत्न करत होते। तेवढ्यात शंकराच्या अनेक दूतांनी त्यांना पिटाळून दिले। तेव्हा राजपुत्र सावध झाला। ते पाहून राजाला फार आनंद झाला। त्यांनी सर्व ब्राह्मणांना भोजन, तांबूल व दक्षिणा यांनी संतुष्ट केले। सभा भरवली। महर्षी पराशरांना महासनावर बसून मोठा सन्मान करून त्यांची स्तुती केली। सभेत सर्वत्र आनंद पसरला होता।
नारद मुनी त्याच वेळी तेथे आले. त्यांनी स्वर्गात काय घडले ते सांगितले. ते म्हणाले, मी कैलासात गेलो होतो. तेथे असे झाले की यम वीरभद्रांना विचारायला आले होते की माझ्या दूतांना शिवदूतांनी का घालवून दिले. वीरभद्र म्हणाले, राजकुमारांचे आयुष्य 10,000 वर्ष असताना तुझे दूत त्यांना आणायलाच गेले कसे. हे भाग्य समज की तुझ्या दूतांना शिवदूतांनी मारले नाही, फक्त घालवून दिले. चित्रगुप्तांकडे काय नोंद आहे ती बघ आणि मगच बोल. लगेच वीरभद्र व यम यांनी चित्रगुप्तांना भेटून राजपुत्रासंबंधी काय नोंद आहे ते विचारले. तेव्हा ते म्हणाले, इथे प्रथम 12 वर्ष आयुष्य लिहिले आहे खरे, पण नंतर तेथेच 10 सहस्र वर्ष आयुष्य आहे असे लिहिले आहे. झाले. यम वीरभद्रांना नमस्कार करून परत गेले. मी त्रिखंडात संचार करतो, त्यामुळे तुमच्या मुलाचे नातवंडांचे भवितव्य उज्ज्वल आहे हे मला आधीच कळून आले. या पराशर गुरूंच्या सामर्थ्याने तुझ्या पुत्राने मृत्यूला जिंकले आहे असे सांगून नारद मुनी सर्वांचे अभिवादन स्वीकारून व नारायण नारायण असे म्हणत तेथून अन्यत्र संचार करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर पराशर ऋषींनीही राजांचा निरोप घेतला. श्री गुरु त्या दाम्पत्याला म्हणाले, रुद्राक्षांचा असा महिमा आहे. गुरूंच्या कृपेने रुद्राक्ष व रुद्राध्यायाचे पठण यांनी मृत्यूलाही परत पाठवता येते. हे दत्त विप्रा, तुमचे पुन्हा जिवंत होणे हा रुद्रातीर्थाचा व रुद्राक्षांचाच प्रभाव आहे. सिद्ध नामधारकांना म्हणाले. याप्रमाणे श्री गुरूंनी रुद्राक्ष महिमा सांगितला. म्हणूनच श्री गुरूंचे रुद्रावतार फार प्रेम आहे. शंकराची पूजा रुद्राध्यायाने करावी. 34वा अध्याय समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.